हॅलो फ्रेंड्स, कुक विथ शारदा बडे या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण केवळ 10 मिनिटांमध्ये खव्याची वडी बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर लो फ्लेमवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये ताजा अर्धा किलो खवा येथे मी घेतलेला आहे. येथे खवा आपल्याला कंटिन्युअसली हलवत मऊ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खवा फोडून व्यवस्थित मऊ करून घेऊया. येथे पाहू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि खवा छान मऊ झालेला आहे. खव्याला तूप सुटेपर्यंत याच प्रकारे आपल्याला खवा हलवून घ्यायचा आहे. येथे पाहू शकता खव्याला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला हव्या असलेल्या कन्सिस्टन्सीवर खवा वितळवून घेण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात. तर येथे पाहू शकता 7 मिनिटांनंतर खवा पुन्हा एकदा घट्ट व्हायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे जर खव्याची गोळी तयार होत असेल तर याचा अर्थ आपला खवा रेडी आहे. गॅसची फ्लेम बंद करूया. खवा थंड होईपर्यंत आपण ट्रे सेट करून घेऊया. तर येथे मी एक ट्रे घेतलेला आहे. त्यामध्ये बटर पेपर ठेवून घेऊया. त्यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचे काप घालूया. तर येथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत. येथे थोडे केशर देखील घालूया. अशा प्रकारे आपला ट्रे येथे अरेंज करून झालेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूया. येथे आपला खवा थंड झालेला आहे. तो एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. येथे आपण खवा पूर्णतः थंड करून घेतलेला आहे. या स्टेजला यामध्ये 1 वाटी पिठी साखर ॲड करूया. म्हणजेच वजनी 150 ग्रॅम इतकी ही साखर आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठी साखर आणि खवा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या स्टेजला फ्लेवरसाठी इलायची पावडर किंवा एखादा इसेन्स वापरू शकता. येथे आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. अगोदर अरेंज करून ठेवलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेऊया. स्पॅच्युलाच्या साहाय्याने सर्व मिश्रण ट्रेमध्ये पसरवून व्यवस्थित अरेंज करून घेऊया. मिश्रण छान अरेंज करून झालेलं आहे. आता आपण हा ट्रे 20 ते 25 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवूया, जेणेकरून हे मिश्रण छान सेट होईल. आणि येथे पाहू शकता अर्धा तास झालेला आहे. आपलं मिश्रण छान सेट झालेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण डिमोल्ड करून घेऊया. आणि येथे पाहू शकता अगदी सहजरित्या हे डिमोल्ड झालेलं आहे.
बटर पेपर काढून घेऊया. आणि पाहू शकता छान असे हे सर्व अरेंज झालेले आहे. अतिशय उत्तम असा लुक याला आलेला आहे. चला तर मग वड्या पाडून घेऊया. तुम्हाला हव्या असणाऱ्या आकाराच्या किंवा साईजच्या येथे तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. पाहू शकता अतिशय उत्तम असं टेक्स्चर आलेलं आहे. खव्याच्या वड्या अरेंज करून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपी रेसिपी? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. अगदी 10 मिनिटामध्ये मार्केटमध्ये मिळते तशी नव्हे तर त्यापेक्षाही उत्तम अशी खव्याची वडी किंवा बर्फी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. येथे एक वडी मी फोडून दाखवत आहे. पाहू शकता टेक्स्चर देखील उत्तम आलेलं आहे. त्याचबरोबर चवीला देखील उत्तमच आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा.